स्वामिनी दीपक कासारी इयत्ता दुसरी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा लोहारा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. ज्योतिबांनी सावित्रीला शिक्षण शिकवले. शेतीमध्ये जमिनीवर अक्षर त्यांनी गिरवले. अशा या सावित्रीची सत्यकथा जाळली. मुलींच्या शिक्षणासाठी जशी गुरुमाऊली होतं. ओळखलं का मुलींनो मला, मी तुमची सावित्रीबाई फुले. आज 3 जानेवारी माझी जयंती साजरी करतात. खूप छान वाटतात, भाषण गायन करतात. मला खूप छान वाटले म्हणून आज मी तुम्हाला भेटायला चालले. मुलींनो, 21व्या शतकातील मुलींची प्रगती पाहून मला खूप अभिमान वाटतो. तुम्ही मुलींना मागे टाकता, सर्व क्षेत्रात प्रगती करतात. तुमच्या शिक्षणासाठी खाल्लेला दगड गोष्टीचा आज चीज झाले. लढली होती शिक्षणासाठी ब्राह्मणांचे शहरात, शिक्षणाचे बीज रवले पुण्यात. शेण दगड जरी आले माझ्या वाटत नाही सुटली तरी पुण्याच्या पुढ्यात. शिक्षणाने क्रांती घडवली मुलींच्या आयुष्यात. तुम्हाला सांगते मुलींनो, माझा साथीदार म्हणजे ज्योतिबा फुले. खरोखरच मान होते. स्त्री शिक्षणाविषयी त्यांना आदर होता. मुलींनी शिक्षण घ्यावे, मानाने जगावे असे नेहमी वाटायचे. मुलींना शिक्षण देणे म्हणजे त्यावेळी पाप वाटायचे. मुलींनी चूल व मूल सांभाळावे एवढे तर स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे धर्म पाठवणे पाप समजले जायचे. धर्माच्या प्रभावाखाली समाज वावरत होता, पण आमचा निश्चय पक्का होता. स्त्रियांना व शूद्रांना शिक्षण द्यायचा, त्यांना समाजात मानाने उभे करायचे. आणि 1 जानेवारी 1948 साली पुणे शहरात भिडेवाड्यात पहिली शाळा काढून शिक्षणाचा पाया रवला. मी शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागले तेव्हा पुण्यातले अतिकर्मठ लोक माझ्या अंगावर शेण दगड चिखल वगैरे फेकीत, पण मी या सर्व छळाला शांतपणे सहन करून माझे कार्य सुरूच ठेवले. 4 वर्षात आमच्या पुणे शहरात 18 शाळा झाल्या. लोकांनाही मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटू लागले व मुलींना शाळेत पाठवू लागले. आज तर पाहते की सर्व क्षेत्रात मुलींनी भरारी घेतली आहे. स्त्री शिक्षणाचा वटवृक्षच झालाय. शेवटी जाताना मी एवढेच सांगते, शिक्षणात मुलींसाठी शाळा काढून दिशा केल्या खुल्या ग. न्यायाधीश वकील डॉक्टर शास्त्रज्ञही झाल्या ग. इंजिनियर कलेक्टर आणि झाल्या कमिशनर. शिक्षणाचा मळा लावला, कार्य केले तो. डोळे फाडून पाहत MA PhD झाल्या आणि प्रधानमंत्री राष्ट्रपती ग. राज्यपाल व मंत्री झाल्या सभापती ग. डोळे फाडून पाहती सारे ते धर्माचे ते ठेकेदार. शिक्षणाचा मळा लावला, कार्य केले तो. जय जय.